नमस्कार मंडळी. तर या जेवणामध्ये सगळीकडे बीटच दिसत असेल तुम्हाला. त्याचं कारण मी सांगते तुम्हाला. निशूच्या कॉलेजमध्ये तिची मैत्रीण आहे प्रज्ञा, तिने डब्यामध्ये गाजरचा नाही तर बीटाचा हलवा आणला होता. पहिल्यांदाच ट्राय केला, तिला खूप आवडला. तिने सुद्धा अट्टहास धरला, मी सुद्धा करणारच या संडेला. आणि तो इतका मस्त झाला होता. मला तर कंपॅरिझन गाजराच्या हलव्यापेक्षा बीटाचा हलवा खूप आवडलेला आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा, एकदम हेल्दी आणि खूप चविष्ट. आणि त्यानंतर मम्मीचा उपवास होता, मी सुद्धा थोडासा शाबू घेतला, 2 घासच फक्त. आणि त्यानंतर मिरचू, तुम्हाला सगळ्यांना नाव माहीत झालं असेल याचं, मिरचू. मला तर तोंडाला आत्ता पाणी सुटतं आहे. आणि थोडी बीटाची कोशिंबीरसुद्धा केली होती, मी पहिल्यांदा केली होती तिच्या, आणि सगळं बीटमय झालं होतं आज. आणि ही सुद्धा आलिया भटची रेसिपी आहे, तुम्हाला माहीतच आहे, मी एका व्हिडिओत सांगितलं होतं. आणि त्यासोबत खायला एखादी चपाती घेतली होती आणि भात आणि मसूरची आमटी. असं मस्त होतं आजचं जेवण. तुम्ही सुद्धा बीटाची रेसिपी ट्राय करणार का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.